हो, दोन्हीकडं ओबीसी पुरुष आरक्षण कोल्हापूर आणि इचलकरंजीमध्ये झालेलं आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांना उत्सुकता आहे की मूळ भाजपचा होणार का नव्यानं आलेल्या भाजपचा होणार. म्हणजे इचलकरंजी असू दे, कोल्हापूरमध्ये असू दे, मूळ ज्यांनी 20-20 वर्ष आमच्या विरुद्ध लढाई केली काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या विरोधात, त्या ठिकाणी भाजप म्हणून जे कार्यकर्ते एकसंघ राहिले. आता आम्ही बघतोय की कुणाचं चालतं. आता आरक्षण तर जाहीर झालं, पण महापौर निवडीची तारीख येईपर्यंत सभा बोलवेपर्यंत ते बरेच राजकारणी तापणार आहे. कोणाचा महापौर होणार, काय होणार याचं राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये काही काँग्रेसला कुठं राज्यामध्ये संधी नाही. आज प्रत्येक जिल्ह्यामधली समीकरणं कदाचित या 2-4 दिवसामध्ये बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून काही ठिकाणी काही गोष्टी महाराष्ट्रामध्ये देखील घडू शकतील. कारण की आपण ते पाहतो की अनेक जिल्ह्यामध्ये नाराजी होते. महापौर पदाचं आरक्षण झाल्यावर कुणाला महापौर पद मिळणार याच्यावरही काही ठिकाणी नाराजी होऊ शकते. परंतु मला वाटते की पार्टी लाईन सोडून काय गडबड होईल महाराष्ट्रामध्ये असं मला वाटत नाही. कारण की शेवटी ट्रिपोल अलायन्स अनेक ठिकाणी झालेला आहे. पोस्टपोल अलायन्स आता महायुती म्हणून त्यांचा त्या ठिकाणी झालेला आहे. त्या महायुतीमध्ये फार काही गडबड होईल असं वाटत नाही. परंतु शेवटी स्थानिक विषयावर काय होईल हे सांगता येणं शक्य नाही. बॅनर लागलेले आहेत, शिवसेनाचाच महापौर होणार अशा पद्धतीचे बॅनर, म्हणजे अंतर्गत कुठेतरी आता कोणी किंवा स्पर्धा. मला वाटतं शिवसेनेला इथं महापौर पद मिळेल मला वाटत नाही. त्यांनी मिळवलं तर त्यांचं अभिनंदन करावं लागेल की कारण की मुंबईतलं हॉटेल मॅनेजमेंट आपण बघतोय की नगरसेवक हॉटेलला शिंदे गटाचे ठेवलेले आहे. त्याच्यावरूनच लक्षात येते की काही गडबड निश्चितपणे त्या ठिकाणी. म्हणून मला नाही वाटत कोल्हापूरमध्ये शिंदे गटांना महापौर पद त्या ठिकाणी मिळेल. भाजपचाच महापौर ते करतील. परंतु मूळ भाजपचा का हा याची उत्सुकता कोल्हापूरकरांना नाही. आम्ही आता आमच्या गटनेत्यांची किंवा आमच्या नगरसेवकांची बैठक घेऊ. कारण की आम्ही 27 तारखेला पुण्यात जाऊन आमचं रजिस्ट्रेशन, कारण नवीनच नियम यावेळी केलाय, तो मला वाटते त्याचा विचार सरकारनं करायला पाहिजे होता. म्हणजे आता जिल्हाधिकारी कोल्हापूरमध्ये ज्या त्या महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये कमिशनर IAS ऑफिसर आहेत. तुम्ही विभागीय आयुक्त पुण्याला सगळ्यांना घेऊन जावा, अमरावतीला सगळ्यांना घेऊन जावा, नागपूरला सगळ्यांना घेऊन जावा, नाशिकला सगळ्यांना घेऊन जावा. मला वाटतं त्याचा विचार करायला पाहिजे होता की तुम्ही कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयातच करायला पाहिजे होतं. काय फार अवघड नव्हतं. तुमचा एखादा उपायुक्त जिल्हाधिकारी कार्यालयात आला असता आणि तिथं खातर जमा केली असती तर विषय संपला असता, किंवा कमिशनरांच्या समोर केलं असतं. मला वाटते डिसेंट्रलाइज करण्याऐवजी सेंट्रलाइज्ड, म्हणजे परत सेंट्रलाइज्ड आमच्याकडं. म्हणजे आता अख्ख्या महाराष्ट्रातल्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी तिथं जायचं, परेड करायची आणि तिथं जाऊन आपली ओळख पटवून द्यायची. आता गॅझेट निघतंय, ओळख निवडणूक आयोगानं दिलेला तुमचा निकालाचा सर्टिफिकेट आहे. आता परत जाऊन विभागीय आयुक्तांच्याकडे जायचं, सगळ्यांनी तिथं ओळख परेड करायची. मला वाटतं याचा विचार शासनानं करायला पाहिजे होता. ते जिल्हा स्तरावरच महाराष्ट्रातलं ठेवायला पाहिजे. नियमाप्रमाणे निवडणुकीच्या आधी आरक्षण जाहीर व्हायचं, परंतु आता शेवटी नियम आणि कायदे आता सरकार म्हणेल तसे असतात. त्यामुळे आता ठीक आहे, आज आरक्षण झालेलं आहे, त्या पद्धतीनं आता महापौर निवडी महाराष्ट्रामध्ये होतील. मागचा प्रेसिडेन्स त्यामध्ये धरलाय का, तो एक चर्चा करणं महत्वाचं आहे. कारण की मागची आरक्षणाचे विचार करून पुढची आरक्षण निघाले पाहिजे. हे साधारणपणे एक थंब रूल आहे. तो आता त्यांनी सगळ्या महापालिकेत लागू केलाय का तो बघणं गरजेचं आहे. कारण की जिल्हा परिषदच्या गटांचे जे आरक्षण झाले ते मागचे आरक्षण गृहीत न धरता नव्यानं आरक्षण अशा पद्धतीचं नियोजन त्यांनी केलं होतं. आणि म्हणून मला वाटते आता यातून नवे महापौर 11 वर्षे महानगरपालिकेमध्ये जिथं लोकप्रतिनिधी होते तिथं नवे महापौर त्या ठिकाणी येतील आणि त्यांच्या माध्यमातून शहरांचे प्रश्न सुटतील अशी साधारणपणे अपेक्षा आहे.
आणि मला वाटते मुंबईचा निर्णय दिल्लीत होणार, मुंबईचा निर्णय मुंबईत होणार नाही, मुंबईचा निर्णय दिल्लीत होणार की नेमकं कोणाला काय मिळणार आहे. आणि ते मला वाटते 2 दिवसात जाहीर होईल की शिंदे गट दबावाखाली किती आहे हे आता या वाटणीवरून लक्षात येईल महाराष्ट्रामध्ये की एकनाथ शिंदेच्यावर दबाव किती आहे, का त्यांची बार्गेनिंग पॉवर अजून शिल्लक आहे का, हे आता महाराष्ट्राला दिसून येईल. काल विष्णू असं होतं की या सगळ्याचा निर्णय मुख्यमंत्री दावा मला वाटते काल एक सोशल मीडियावर व्हॉट्सअप व्हायरल झालेला आहे की मुख्यमंत्री काय काय निर्णय घेणार आहेत. मला वाटतं आता कोल्हापूरच्या महापौर पदाचा सुद्धा निर्णय मुख्यमंत्री घेणार असतील तर मग इथले नेते सक्षम नाहीत हे सिद्ध होते. खरं तर सगळ्यात मोठा पक्षपदाची निवडणूक लढणार आणि मी ते सांगितलं आमची नगरसेवकांची बैठक होईल आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. तारीख लागल्यानंतर त्याच्या आदल्या दिवशी आम्ही बैठक घेऊ आणि निर्णय घेऊ. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.